नवाब मलिकांवरील आरोपावर भाजप तडजोड करू शकत नाही। आमची भूमिका आम्ही वरिष्ठांना सांगितली असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही नवाब मलिक यांच्याबरोबर युती करू शकत नाही असं शेलारांनी म्हटलंय। नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे। शिंदेंकडून कोणताही नाराजीचा सूर नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। आगामी निवडणुकीमध्ये महायुती मजबूत राहावी ही शिंदेंची भूमिका असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। माननीय एकनाथ शिंदेजींची परवाच मी भेट घेतली होती। कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे। मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत। एकनाथजीचा खरा जो भेटण्याचा उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र 51% मतांनी आम्ही जिंकला तसा 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीचा विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे। एकनाथ शिंदेची ही भूमिका आहे। अमित शहा शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार या शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे। रवींद्र चव्हाणांनी माणसं फोडली म्हणून दाद मागायला शिंदे शहांकडे गेलेले असतील असं अंधारेंनी म्हटलंय। तर मी त्यांना भाव देत नाही असं गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलेलं आहे। गुलाबराव पाटलांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलंय। जो अमित शहांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो अमित शहांना फार प्रिय असतो। याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील। शिवसेना तोडीपुढेचे शिल्पकार जे आहेत ते अमित शहा आहेत आणि एकनाथ शिंदेचे तारणहार सुद्धा अमित शहा आहे अशी टीका सुषमा अंधारेंनी केली। मी त्यांना भाव देत नाही। अंधार पडलेला अमित शहा शिंदेंची भेट ही वरिष्ठ पातळीवरील असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। आमच्यामध्ये कोणतीही टोकाची भूमिका नाही असं महाजनांनी स्पष्ट केलंय। फडणवीस शिंदे यावर निश्चित मार्ग काढतील असं देखील त्यांनी म्हटलंय। तर पक्षप्रवेश थांबवले पाहिजेत अशी विनंती करायला शिंदे दिल्लीला केली असतील असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमित भाईंना भेटलेले आहेत। कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे। मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे, पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील। देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल। आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे। काही झालं असेल आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही। ते गेले असेल जेणेकरून एकमेकाचे कार्यकर्ते घेताना जरा थोडं विचार एकमेकाशी बोललं पाहिजे, कारण युती आहे त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण आपल्या पुढचं जर आपल्याला एकत्र लढायचं असेल किंवा भविष्यामध्ये राजकारणामध्ये जर समोर जायचं असेल तर अशा पद्धतीने कोणी ह्यांनी त्यांनी दोन्ही असं काहीतरी ते सूचना करायला आपलं विनंती करायला। तर नितीश कुमार यांनी बिहार राज्याचे 10व्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती घेतलेली आहे। हा शपथविधी सोहळा सध्या सुरू आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। जळगावच्या जामनेरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 महिला उमेदवारांनी निवडणुकीमध्ये माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय। वॉर्ड क्रमांक 1 मधील मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक 13 मधील रेशंता सोनवणेंची माघार आहे। शिंदे सेनेकडून एबी फॉर्मसह भरलेले अर्ज मागे घेत भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय। गुलाबराव पाटलांकडून पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। चुकीचं आहे, कारण की आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांचं असं ठरलेलं आहे की एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घेऊ नये, तरी सुद्धा हे होत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे।